राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह सुप्रिया सुळे व विरोधी पक्षाच्या 141 खासदारांना निलंबित करण्यात आल्याने राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन निदर्शने करत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। सुप्रिया सुळे तसेच अमोल कोल्हे यांचा फोटो हातात घेतलेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते। खासदारांचे निलंबन करणार हुकुमशाही सरकार आहे। केंद्र सरकारने त्वरित खासदारांचे निलंबन मागे घ्यावे, अन्यथा राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने यावेळी देण्यात आला। जोरदार घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणले होते। या आंदोलनात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। या सरकारचं करायचं काय? खाली लोकांवरती काय? बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली लोकांवरती काय? केंद्र सरकारचा मोदी सरकारचा मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार 4% तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 4% तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। आपण सगळेजण सोशल मीडियावर बघतच आहात की 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे। ते खासदारांचं निलंबन इतिहासात ही पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे। जर संविधानाने अधिकार दिलेला असताना शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे आणि अशातच आमच्या सुप्रियाताई खासदार असतील, अमोल कोल्हे साहेब असतील, कांदा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचे कापसाचे प्रश्न असतील, इतरही समस्यांचे जर जाब विचारत असतील आणि त्यांना जर हे सहन होत नसेल, जर त्या संसदेला चर्चाच करायची नसेल, मोदी सरकारने या कोणत्याच प्रश्नांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी मला वाटतं की हे निलंबन जे आहे सुप्रियाताईंचं असेल, अमोल कोल्हे साहेबांचं केलेलं आहे। संसदेमध्ये विरोधात कुणीच राहू नये असं त्यांना वाटतंय आणि ह्या हुकुमशाही सरकारचा आम्ही जळगाव राष्ट्रवादीतर्फे जाहीर निषेध करतो। काल संसदेमध्ये काही खासदारांनी शेतकऱ्यांचे कांद्या संदर्भातले, कपाशी संदर्भातले, शेतमालाच्या भावासंदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे नुकताच संसद हल्ला झाला त्याबद्दल देखील प्रश्नावली त्या ठिकाणी झाली, परंतु कुठल्याही या ठिकाणी नोंद न घेता माननीय सभापतींनी 141 खासदार निलंबित केले। देशात या राज्यात पहिल्यांदा 2 खासदार निलंबित झालेत आणि देशात 141 खासदार निलंबित झालेत। खरं म्हणजे निलंबनाचा ही मोठी कारवाई झालेली आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का? हल्ला झाला हे गुन्हा आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने आम्हाला अधिकार दिले, हक्क दिले आहे। तो हक्क बजावत असताना त्या ठिकाणी लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीचा त्या ठिकाणी पायदळ तुरवली गेली आणि प्रामुख्याने हुकुमशाही राज्य येत आहे, देश येतोय असं वातावरण त्या ठिकाणी झालं आहे। या बाबतीचा आम्ही निषेध करतो आहोत। झालेल्या खासदारांच्या निलंबनाची त्वरित कारवाई मागे घेऊन त्यांना संसदेमध्ये कामकाजामध्ये भाग घेता यावा या दृष्टीने सभापती आदेश काढावे याकरता आम्ही विनंती केंद्र सरकारला करतोय। केंद्र सरकारचा तीव्र निषेध, लांछनास्पद ही घटना घडलेली आहे त्याबद्दल केंद्र सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो।